नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण संक्रांतीसाठी खास स्लीव डिझाईन बनवणार आहे. तर बघा मी काय केलेलं आहे, ब्लाऊजचा कपडा जो आहे तो विदाऊट कापडाचा आपण डबल फोल्ड करून घेतलेला आहे. म्हणजे आपण जेवढी स्लीव्ज कटिंग बघितली, पेपर कटिंग केलं होतं आणि त्याच्या डबल कपडा मी घेतलेला आहे. त्या कपड्याचा मध्य केला आहे आणि त्या मध्यापासून 2-2 इंचावरती अंतर सोडून अशा 5 खुणा केलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, 5 किंवा 6 खुणा करून घ्या. तर 5 खुणा करून घ्यायच्या 2-2 इंचाच्या अंतरावरती. आणि त्याच्यानंतर हे जे आपण मार्किंग केलेलं आहे, हे मार्किंग आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. तर बघा मध्य जी आपला मध्य जो आहे स्लीवचा किंवा त्या कपड्याचा, त्याच्यावरती ही 2-2 इंचाचं मार्किंग जे आहे ते बघा जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, एकमेकावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हाताने अशा प्लेटा पाडल्यासारखं करायचं आहे. किंवा तुम्ही एखादी पिनसुद्धा लावू शकता. टाचण जी असते ना, प्रत्येक चुन्याला तुम्हाला एकेका प्लेटला टाचण लावून घ्यायचे, ज्यामुळे तुमच्या चुन्या ज्या आहेत त्या एकदम सुंदर येणार आहेत आणि जसा तुम्हाला शेप पाहिजे त्या शेपमध्ये येणार आहे. तर बघू शकता मी व्हिडिओमध्ये जसं चुन्याला चुन्या मारत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा त्या प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघा हे सगळ्या चुन्या ज्या आहेत त्या मध्ये थोडंसं अर्धा इंचाचं अंतर सोडायचं जिथं मध्य आहे कपड्याचा तिथं, आणि बाकीच्या सगळ्या चुन्या एकत्र एका जागी आपल्याला स्टिच करून घ्यायच्यात. आता बघा वरच्या बाजूला चुन्या कशा केलेल्या आहेत, तर त्याला प्लेटा आहे अशा ठेवून दाखवून दिलेल्या आहेत, त्याच्या किती प्लेटा पडल्यात त्या, आणि त्या शेपमध्ये तुम्हाला त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे आपण प्लेटासुद्धा मोजू शकेल अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारायची. तर बघा आता प्लेट थोडीशी व्यवस्थित नाही वाटली तर त्याच्यावरून डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता काय करायचं, हे जे चुन्या मारलेत त्या आपल्याला उलट करून घ्यायच्या. उलट कपडा करायचा आणि आपण जी स्लीव्ज कटिंग केलेली आहे पेपरची, तर तिचा पण मध्य बघायचा, आपल्या कपड्याचा मध्य बघायचा आणि त्याला काय करायचं, पेपरवरून आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे आपली स्लीव जी आहे ते आपल्याला आपलं जे माप आहे किंवा आपलं ज्या मापाची स्लीव्ज आहे त्या मापाची आपली रेडी होणार आहे. तर बघा पूर्ण शिलाई मारून घ्यायची पेपरवरती आणि कपडा जो आहे एक्स्ट्रा साईडचा तो कट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला पेपर कटिंग जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं. तर बघा असं पेपर काढून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे, तर आपण आता काठाचा उपयोग बघणार आहे. तर आपली ही जी स्लीव्ज आहे ती आपली कोपरापर्यंतची स्लीव्ज आहे. जर तुमची 8 इंचाची स्लीव्ज असेल आणि काठपदर किती आहे तेवढा त्यातून वजा करायचा आणि बाकीचा वरचा कपडा जो आहे तो 1-1.5 इंचानी जास्त टाकून त्याच्यानंतर असा प्लेटा पाडायच्या आणि मग बाकीची स्लीव्ज तयार करायची. तर बघा मी अगोदर काठपदर किती आहे त्याचं माप घेऊन तुम्हाला काठपदर वजा करून त्याच्यानंतर आपल्याला ही स्लीव स्टिच करायची आहे. तर बघा आता मी काठपदर ठेवून घेतलेला आहे, सरळ बाजूवरती ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूवरती फोल्ड करून टाकायचं आहे. तर बघा त्याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घेते आणि याच्यानंतर आपल्याला आता या कपड्याला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर बघा उलट सुलट अस्तर बघून घ्या किंवा तुम्ही जसं मार्किंग केलेलं आहे त्याचा मध्य काढून घ्या, ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थित स्लीव्ज आपली रेडी होणार आहे. तर बघा काय केलं आहे, सरळ बाजूवरती कपडा ठेवला होता आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण स्टिच केलं होतं. त्याच्यानंतर काय केले, फोल्ड करून घेतलं आहे, अस्तर खालच्या बाजूला गेलेला आहे आणि आपला कपडा जो आहे तो सरळ झालेला आहे. तर अशी स्लीव्ज आपली रेडी झाली. याच्यावरती आपल्याला एक पॅच लावून घ्या किंवा 3 पॅच लावून घ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
तर बघा ही जी स्लीव्ज आहे ती बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपली रेडी झालेली आहे. आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.